भविष्यावर बोलू का या कार्यक्रमात स्वागत करते मी संपदा आणि स्वागत करते राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा। आपण ग्रहांविषयी चर्चा करतो आहोत। गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांची चर्चा आज आपण करणार आहोत। गुरु हा ग्रह सूर्यापासून आणि पृथ्वीपासून किती अंतरावर आहे हे नुसतंच विज्ञान नसतं, तर या विज्ञानाचा या शास्त्रामध्ये घेतलेला मोठा आधार हा या शास्त्राचा संपूर्ण अभ्यास करायला आपल्याला मदतशीर ठरू शकतो। गुरुसारखा ग्रह जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात मदतनीस ठरतो तेव्हा तो मनुष्य काय काय घडवू शकतो किंवा शुक्राचा प्रभाव ज्याच्यावर आहे त्याचं आयुष्य कसं प्रणयरम्य असू शकतं या संबंधी जाणून घेऊया आजच्या या चर्चेमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा गुरु या ग्रहाबद्दल विचारते। मोठा ग्रह 1300 पट मोठा ग्रह, अशा या इतक्या आकारमानाने मोठा असणाऱ्या ग्रहाचा प्रभावात सुद्धा तसाच रेशो असतो। गुरु म्हणजेच मेधवृद्धी, गुरुचे माणसं मस्त असतात असे। पण गुरुची गंमत सांगायची म्हणजे त्याला जे 12 चंद्र आहेत, माणसं गुरुवर उभी राहिली तर 12 चंद्र गुरुच्या आकाशात जेव्हा दिसतात संकष्टी कशी करणार ते लोक, मला नाही प्रश्न पडतो। पण असा गुरु आता आपल्याला काही अंतराळात जाऊन तिथपर्यंत जाता येत नाही, ध्यानमार्गाने जातात ना लोक। आजही मी अशी काही मंडळी पाहिले ध्यानाला बसून इतर ग्रहावर जातात। अर्थात त्यांचा वैयक्तिक माझा संबंध येतो, तो विषय वेगळा मी आता बोलत नाही। व्हेरी इंटरेस्टिंग। गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे संस्कृती, गुरु म्हणजे रूढी, हर्षलाच्या विरुद्ध। गुरु म्हणतो एकावरच प्रेम करा, पण असं करा आयुष्यभर साथ निभावा। म्हणून बायका ज्या पतीची सेवा करतात, अनुसूया माता, अत्री ऋषी सोडून त्यांनी कोणत्या देवाची पण सेवा केली नाही आणि इतकी श्रद्धानिष्ठा त्यांच्यावर, त्यांच्या संधीच्या वेळा, त्यांच्या अनुष्ठानाच्या वेळा। फक्त पती, दुसरं काय नाही। पतिर्ब्रह्मा पतिर्विष्णू पतिर्देवो महेश्वरा, पती साक्षात परब्रह्म तस्मै श्रीपतये नमः। अशी ताकद आली अनुसूया मातांमध्ये की 3 देव जेव्हा मागणी करतायत नग्न होऊन आम्हाला वाढ, तेव्हा फक्त अत्रिऋषींच्या चरणाचं तीर्थ जवळ ठेवलं होतं, त्यांच्यावर शिंपडलं, बाळं झाली। ताकद आहे स्त्रीमध्ये। तर गुरुचरित्रात बायकांना त्यांनी स्पष्ट सांगितले, पतीची सेवा फक्त करा, देवाची नंतर केली तरी चालेल। आणि पूर्णपणाने अशा पतीशी समरस झालेल्या बायकात फार इतकं तेज असतं। म्हणून बघ सिनेमात असे डायलॉग असतात, तुम्ही अजून स्त्रीला ओळखलं नाही, पतीची सेवा करण्यात स्त्रीच्या ठिकाणी काय ताकद असते। पण असं सांगितलं काय बायका काय म्हणतात, आमचा पती नाही होत अशा लायकीचा। तुम्ही ते बघायचं नाही, रिलेशन आहे। आपल्या वेड्या नवऱ्याला आम्ही गळ्यात घातलं एका माणसाच्या, त्याची सेवा करत राहिलेली एक बाई मला माहिती आहे, प्रचंड ताकद त्याच्यामध्ये। म्हणजे गुरु काय सांगतो की तुम्ही लग्न संबंधाने एकत्र या, सांस्कृतिक पातळीवर तुमच्या वासना वगैरे आहेत त्या उपभोगा, पशुसारखे होऊ नका। पण असं म्हणताना पशूंमध्ये सुद्धा तुला आश्चर्य वाटेल, पशूंचा ब्रीडिंग सीझन 1 महिना असतो फक्त। पशुमधला नर येता जाता मादीच्या मागे लागत नाही। जंगलामध्ये पशुची मादी बिंदास फिरते, सिमेंटच्या जंगलात मानवी मादी फिरू शकत नाही, पावलो पावली त्याला धक्के बसतात। हा विचार करता पशु कोण हाच प्रश्न आता नव्याने निर्माण झाला आहे। म्हणजे गुरु रूढी शिकवतो, संस्कृती शिकवतो, धर्म शिकवतो आणि तुला शांत माणसाचं एक लक्षण सांगतो, आतून जो खूप स्वच्छ आहे ना तो शांत असतो। पण जो काही खूप उद्योग करतो, पण पैसा खूप मिळवला आहे, माणसं खूप येतात, तो किती जरी म्हणत असला तरी अशांत, त्याची बॉडी लँग्वेजच कळते अशांत आहे। त्याचं एक लक्षण म्हणजे इन्सिक्युरिटी वाटते त्या लोकांना। आत तुमचा आत्मा सांगत असतो हे करू नको, हे वाईट आहे, आणि तो आपण करतो, त्याचे फार परिणाम होतात। गुरु तेच टाळतो। गुरु म्हणतो स्वधर्म पाळा, कर्तव्य करा। तू त्याच्या आधीचा बुध पाहिलाच ना, तो बुध व्यापारी आहे, मजा मजा करायच्या, फसवाफसवी करायची थोडी, हे पण ते वर्जन आहे। एव्हरीथिंग इज फेअर इन बिझनेस। प्रेमात सुद्धा ते प्रिय करतो का एवढा गप्पा मारतो तेवढं थोडंच असतं तो। पण गुरु म्हणतो तसं नाही, बी ऑनेस्ट। ज्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये गुरु हा प्रभावी आहे ग्रह, ती पतिव्रता असू शकते, आणि ज्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये गुरु प्रभावी आहे
तो आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहू शकतो. पण प्रभावी म्हणतात कुठल्या स्थानात आहे ते महत्वाचं आहे. पण ज्या अर्थाने तुम्ही सांगितलं विवाह स्थानात असेल तर, पण इतर स्थानात कोणी मृत्यू स्थानात असेल दीर्घायुष्य देईल, तो शांत मरण देईल. काही काही माणसं झोपतात आणि सकाळी उठतच नाहीत. तसा एक बाबुराव नावाचा माणूस झोपेत गेला तर एक जण म्हणला मरण कसं बाबुरावांसारखं यावं. त्याची मी गंमत केली, काय योगायोग आहे तुझ्या पत्रिकेत, तोच योग आहे, तो झोपतच नाही. झोपाय बोलणं ती आठवण झाली की मग कठीण असतं ते. पण मृत्यू पण शांतपणे यायला मृत्यूस्थानात गुरु असतो. शांतपणे आधी माहिती होणं. माझे चुलत बंधू भालचंद्र शास्त्री उपाध्ये यांना कळलं होतं, ते पवमान म्हणायला सांगितलं त्याने. पवमानाचा अभिषेक, आपल्या पवमानाची आवर्तनं चालू असताना याने देह ठेवला. इथे आमची एक विद्यार्थिनी येते, तिच्या वडिलांनी असंच केलं, म्हणाले जरा भजन म्हणा. आणि त्यांना त्या आधी कळलं माळ तुटणं वगैरे काही लक्षणं असतात. शांतपणे चिंतन करत गेले. अंते मती सागती, जन्मभर ती जर गोडी तर मरतेवेळी ते नाव येईल ना. बरोबर. जसा पत्रिकेत गुरुग्रह त्या कोणत्या स्थानावर आहे त्याच्यावर पत्रिका ठरते, तसा हस्तरेषेचा पण आपण वेगळा विषय घेणार आहोत. पण त्याच्यातही गुरु प्राबल्य असं दिसून येऊ शकतं. अशी व्यक्ती सुद्धा सत्सद विवेकी असू शकते. कुंडली टॅली करायला उपयोग होतो. असा हात धरल्यानंतर ही जी तर्जनी याच्या खालचा उंचवडा हा गुरुच आहे. पण तो बलवान एवढ्यावर नाही, त्याच्यावर चिन्ह कुठली आहेत, क्रॉस आहे, आयलँड आहे किंवा तीळ असतो, ही अशुभ चिन्ह आहेत. गुरुच्या उंचवट्यावर तीळ असलेला मनुष्य गुरुच्या पत्रिकेमध्ये गुरुवर अशुभ योग दाखवतो. आणि आपल्या ज्ञानाने लोकांना फसवणं, गुरु बनून राहणं, शाली घेणं, विद्यार्थ्यांना हे द्या ते द्या सांगणं, बायका काही विचारायला येतात त्यांना मिसगाईड करणं, असे आध्यात्मिक ढोंगी गुरु पण येतात त्याच्यात. गुरु याचं प्राबल्य काय असू शकतं, सत्सद विवेकबुद्धी दिल्यावर आयुष्यात काय बदल घडू शकतो हे जाणून घेतलं. पण मला काका हे सांगा की गुरु बलवान असल्यानंतर सुद्धा कोणत्या इतर गोष्टींच्या उणीवांमुळे त्रास होऊ शकतो व्यक्तीला? काही वेळेला गुरु बलवान असून त्याच्यावर कोयोग असतात. म्हणून म्हटलं पाणी पिना छान के गुरु करना जान के. पण बायकांची एक फार वाईट सवय आहे की कोणाच्या आहारी जायचं, पाय धरायचे. तुम्हाला माहिती आहे का तो माणूस कसा आहे आधी? नाही. मग त्याच्यावर कोयोग असल्यामुळे हे लोक काय करतात, हळूहळू लोक ह्यांना नमस्कार करायला लागतात. तुम्ही नमस्कार का करताय, आधी तो माणूस लायकीचा आहे का? 4-2 पुस्तकं वाचून कोणी प्रवचनं करू शकतो. डोक्यावर हात ठेवून जे अनुभूती देतात ते गुरु असतात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तुला खऱ्या गुरूंची लक्षणं सांगतो. स्त्रियांशी ते फार कमी बोलतात, सांभाळून बोलतात, अंतरावरनं बोलतात, तिला आई मानतात, त्यांच्या नजरेत पराकोटीचं वात्सल्य असतं. हे सगळी गुरूंची लक्षणं आहेत. आणि काही ठिकाणी इतकी बायकांनाच फक्त पाठीवर मारायचं, पुरुष कोणी नमस्कार केला तर ऑलराईट असं. पण तुम्हाला बॉडी लँग्वेजवरनं कळतं. ह्याचा फार वाईट परिणाम होतो. म्हणून त्या गुरुवर इतर कुयोग आहेत का बघायला लागतं. तर गुरुची धनबाजू ज्ञान आहे, ऋणबाजू ज्ञानाच्या अज्ञानाचा फायदा घेणं लोकांचा. आणि न्यूट्रल बाजू म्हणजे काही शिक्षण वगैरे काही घ्यायचं नाही. झाला 10वी, नोकरीला लागला, 104 EB4 240, संपलं त्यांचं लाईफ. रिटायर्ड झाला, मस्तपैकी नातवंडांना खेळत बसला, असं लाईफ असतं. असे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू खूप आहेत त्याची. आता आपण शुक्राकडे वळूया. आता शुक्र तारा आहे का ग्रह आहे, या सगळ्या वैज्ञानिक गोष्टींमुळे सुद्धा वैज्ञानिक क्षेत्रात उलथापालथ झाली. पण आपल्या या ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राचं काय स्थान आहे? शुक्र तारा हा यमकासाठी घेतला. तारा कोणाला म्हणतात? स्वयंप्रकाशित स्थिर आकाशस्थ गोल सूर्य. आणि ग्रहाची व्याख्या काय? परप्रकाशित गतिमान आकाशस्थ गोल. प्रत्येकाची व्याख्या. एकाने विचारलं व्हॉट इज ॲस्ट्रॉलॉजी, लोक परीक्षा घेतात तुमची, तर तो सांगायला लागला यू डोंट नो ॲस्ट्रॉलॉजी, यू नो दॅट स्क्वेअर वगैरे. ही डेफिनेशन नाही आहे. ॲस्ट्रॉलॉजी इज द सायन्स बेस्ड अपॉन द इन्फ्लुएन्स ऑफ द प्लॅनेट्स अपॉन द लाईव्ज ऑफ मेन अँड वुमेन. प्रत्येकाला डेफिनेशन आहे. तारा स्वयंप्रकाशित स्थिर आकाशस्थ गोल.
नक्षत्र, क्रांतिवृत्ताचं 13° कलवडा विभाग, असं डेफिनेट सायन्स आहे ते. तर शुक्र हा तारा नाही, शुक्र हा ग्रह आहे आणि तो अंतर्ग्रह आहे. सूर्य आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये 2 ग्रह आहेत, बुध आणि मग सूर्याचे इमिजिएट पहिला बुध, मग शुक्र, मग आपली पृथ्वी. म्हणून तुला नेहमी सूर्य एक तर पहाटे, आपला शुक्र पहाटे तरी दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो. भर दुपारी तो सूर्याकडे असतो, तो असतो पण लुप्त झालेला असतो रवीच्या तेजात. बुध हा रवीपासून कधीही 30° पुढे जात नाही आणि शुक्र 40-45° पुढे जात नाही. कुंडलीत नेहमी रवी, बुध, शुक्र जवळजवळ असतात. रवी प्रथम स्थानात आणि शुक्र सप्तम स्थानात कधी असणार नाही, कारण ते अंतर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहामध्ये मंगळापासून प्लुटोपर्यंतच्या कक्षा येतात. शुक्र हा ग्रह आहे आणि शुक्राचा परिणाम तारुण्यावरच आहे. तारुण्य काळातले सगळे विषय शुक्राच्या अंमलाखाली येतात. बालवयातला शुक्र कुमारी माता बनवतो आणि उतारवयातला शुक्र हा वेडसर वृद्ध पण बनवू शकतो, कारण ते हिस्टेरिक पण होतात. वयाच्या 60व्या वर्षी आणि 70व्या वर्षी आपल्या नातीकडे आणि आपल्या मुलींच्या किंवा नातीच्या मैत्रिणींकडे वाईट नजर ठेवणारे म्हातारे हे शुक्र बिघडलेले असतात. सुनेवर बलात्कार करणारे सासऱ्यांचे केसेस पेपरमध्ये वाचतो आपण. कामातोरणाम न लज्जा न भयम. त्यामुळे शुक्र जर बिघडलेला असेल तर सुनेला सुद्धा खूप काळजी घेता येते. आपल्या जर ती ॲस्ट्रॉलॉजर असेल आणि घरातल्या सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्या तर आपल्या सासऱ्याचा आशीर्वाद दुरून घेतलेला बरा. इथे मनाशी आडाका बांधेल. इथे कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही, मनुष्य स्वभाव आहे. अभ्यास करून कुठे काळजी घ्यायची ते कळतं आपल्याला आधी. तर शुक्र हा सगळ्या तारुण्याच्या वयात आल्यानंतर जे अनाकलने आकर्षण वाटतं आणि मेनली लैंगिक आकर्षण वाटतं ते शुक्राच्या अंमलाखाली येतं. शुक्र हा जीवनातला मधुचंद्र आहे. शुक्र या ग्रहाची जर काय दशा बदलली तर काय घडून येऊ शकतं? दशा बदलण्यापेक्षा चालू झाली तर ती 20 वर्ष असते. सगळ्यात जास्त दशा शुक्राची असते. मग 20 वर्षाची दशा समजा 16व्या वर्षी सुरू झाली ना तर 16 + 20 36पर्यंत छान आहे. पण ती दशाच मुळात 50व्या वर्षी सुरू झाली तर 50 वर्षापर्यंत जी व्यक्ती छान होती आणि एकदम काय करायला लागले, म्हातारपणी केस काळे करायला लागले, मेकअप करायला लागले, जरा विषाड व्हायच्या, तंबाखू खायचा आणि काहीतरी रंगेल पण हा पूर्वी नव्हता म्हातारा असा. शुक्राची दशा सुरू झाली. 50 वर्षापर्यंत पतिव्रतेचं जीणं जगलेली बाई एकदम चलबिचल झाली मनामध्ये. नवरा गायक, त्या तबलजीबरोबर संबंध ठेवायला लागली. हे असे पाय घसरतं. मग दशा कळली ना, इथे शेवाळ आहे, आपण सांभाळून चालायचं. शुक्र हे शेवाळ आहे. योग्य वयात ती दशा आली तर खूप एन्जॉय करता येते. पण उतार वयात आली तर मनात सगळे तारुण्याचे विषय येतात आणि लैंगिक शैथिल्य आलेलं असतं. तिथे हिस्टेरिक होतं माणूस. आपण शनीला जशी 7.5 म्हणतो शनीची, तसं आपण या इतर ग्रहांच्या बाबतीत म्हणू शकतो? फक्त दशा. महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा असे, पण मेनली महादशा महत्त्वाच्या. शिवाय शनीची महादशा वेगळी येतेच. 19 वर्षाच्या शनीच्या महादशेत पुन्हा 7.5 आली तर आधीच उन्हाळा त्यात ॲस्बेस्टॉसमध्ये राहतोय तो. पंखे नाहीत, काय नाहीत, असे हुरपळ होईल. कधी कधी असं होतं दशा गुरुची किंवा शुक्राची असते आणि 7.5 येते. लोक म्हणतात केवढा उन्हाळा आहे हो. आम्ही म्हणतो काय जाणू आहो, तुम्ही एसीत बसलाय. तसं काही राशींना 7.5 कधी आली कधी गेली कळत पण नाही, कारण त्या एसी असतो दशेचा चालू. आता आपण गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांबद्दल बोलतोय, पण विज्ञानात जसजसे शोध लागतायत किंवा शुक्र आता जवळ आलाय, लांब गेलाय, अशा पद्धतीचं आपण वर्णन ऐकतो, त्याचाही आपल्या या शास्त्रावर काही परिणाम होत असतो का? काही मुलींच्या ठिकाणी कामवासना फार लवकर जागृत होते. काही मुली उत्सुकतेपोटी अशी धोकादायक खेळ खेळतात. मुलं असोत मुली असोत. ह्या वयात त्या मुलीचं लक्ष दुसरीकडे जाण्याचा संभव आहे. तो एक भाग. सिरियल बघताना, पिक्चर बघताना तुम्ही घरातल्या सगळ्या बायका जमता, गप्पा मारता, ती मायन्यूट ऑब्झर्व करते. सिरियलमध्ये एकदम बघता बघता हा किंवा जाहिरातीत हा हिरो असं हिरोईनला जवळ घेतोय, ओठाजवळ ओठ आणतोय, हे काहीतरी कळत नाही, पण विकृत कुतूहल निर्माण होतं. ही विकृतीची शिकार ती होऊ नये, या विकृतीची ती काळजी घ्यावी.
तर लहान वयात ती आलेली दशा ही आईवडिलांचं खूप लक्ष पाहिजे त्याच्याकडे असं सूचित करते आपल्याला. याचं प्राबल्य असलेला व्यवसाय कुठला असू शकतो? कलेचे सगळेच प्रांत आहेत. सिनेमा, नाटकं, मनोरंजन करणं, कलेची सगळी क्षेत्र, तमाशापासून. तर असे एक शुक्राची रसिकतेची बाजू आहे. जिथे रसिकता आहे, केवळ मनोरंजन आहे, तेथे शुक्र आहे. अध्यात्म येणार नाही, तिथे शिकवण येणार नाही. नाहीतर प्रवचन करणाऱ्या काय बायका पण खूप मेकअप करून येतात. मला हेच कळत नाही अजून, तुम्ही लिपस्टिक लावून कसे प्रवचनं करता आणि पुन्हा सांगता हे शरीर आहे, हे बहुत अनित्य आहे, मग लिपस्टिक कशाला लावलं, असं परिणाम होतं ना. मग लिपस्टिक लावलं की लिपस्टिक लावलेला विषय घ्यावा, असा थोडासा फरक पडतो. शुक्र म्हणजे केवळ पलीकडच्या व्यक्तीच्या भावनांना किंवा ज्या कलात्मक दृष्टिकोन आहे त्याला आव्हान करून पैसा मिळवणे. आता तुम्ही इतके कार्यक्रम करता, तुमच्या कार्यक्रमांना सेलिब्रिटीज असतात, तर त्याच्या एकंदर नाट्यमय वागण्यावरनं आणि प्रत्यक्ष तुमच्या सहवासात आल्यानंतर वागण्यावरनं तुम्ही असे ताडता कोणता ग्रह याचा उच्चीचा आहे, कोणत्या ग्रहाची याला दशा आहे? दशापेक्षा त्याचं वर्णन कळतं, पण हे सेलिब्रिटी जेव्हा येतात त्याला कळतं आपल्याला त्यांचा खरा स्वभाव काय आणि हे प्रत्यक्षात कसे वागत असतील. त्यामुळे कधी कधी वैफल्य येतं की लोकांसमोर तुम्ही कसे येता, मूळ कसे आहात, आपण काय करतो आहोत. म्हणजे एका मराठी नटीला एक जण ती पीत असताना म्हटलं, अरे जरा घडी तो देखो. ती म्हणली, घडी क्या घडा रखेगा तो भी मैं चलेगा, असं बोलले. काला आहे तस्मै ना. मग या संपूर्ण अभ्यासाचा कधी फायदा होतो, कधी विमनस्क व्हायलाही होत असेल? कठीण आहे होत नाही, कारण का प्रारब्धाची खेळ आहेत. बरोबर. आणि दत्तगुरूंचा फक्त विमनस्क होत नाही. बरोबर. यातनं मात्र आम्ही प्रेक्षक किंवा श्रोते बरोबर आम्हाला ताडता येईल त्या गोष्टी घेतो आणि त्याचा आम्हाला नक्की फायदा होतो कुठल्याही क्षेत्रात वावरत असू तेव्हा. आज इथेच थांबूया. गुरु आणि शुक्र या ग्रहाबद्दल आपण जाणून घेतलं आणि आपण आपल्याच अवतीभोवतीच्या गोष्टींमधनं त्यात काय त्याचं परिवर्तन होतंय हेही पाहतो. अभ्यास हा प्रत्येक वेळेला शास्त्राच्या पोतड्या उघडूनच करायला पाहिजे असं नाही, माणसं सुद्धा वाचता यायला पाहिजेत. बघा या ग्रहांची आपल्याला मदत होते का. आज इथेच थांबूया.